नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आषाढी एकादशी खूप खूप शुभेच्छा. तर आज फक्त फराळाचे नवीन नवीन पदार्थच बनवायचे नाहीत, तर मुलांना शाळेसाठी सुद्धा तयार करायचं होतं आणि ते सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने. कारण शाळेमध्ये आषाढी एकादशीचा एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि या सगळ्या बालगोपालांना तयार करून यायला सांगितलेलं होतं. तर श्रीशाला मी मस्त अशी साडी नेसवली, तिची छान अशी तयारी करून दिली आणि तिला शाळेत पाठवून दिलं. तिचा मी रुक्मिणीचा गेटअप केलेला होता आणि खूप सुंदर दिसत होती ती. त्याचबरोबर आता शाळेत गेल्यानंतर सुद्धा खूप सुंदर सुंदर अशी मुलं तयार होऊन आलेली होती. टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये फुगड्या खेळत दिंडी काढण्यात आली होती. त्याचबरोबर तिथे पालखीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. मस्त अशी आरती सुद्धा झाली. खूप छान पद्धतीने इथे मुलांच्या बरोबर ही आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. आणि नंतर मी तिला घ्यायला गेल्यानंतर इथे आमच्या जवळ एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, तिथं जाऊन आम्ही दर्शन सुद्धा घेऊन आलो. अशा प्रकारे आमची एकादश साजरी